मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही आपला वेळात वेळ काढून हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. कारण मित्रांनो हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने प्रत्येक मुलग्याने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं, होय मित्रांनो अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना तुम्ही चुकून पण अगदी जीव गेला तरी चुकून पण तुम्ही बायकांच्या समोर किंवा मुलींच्या समोर ती 3 कामं ना चुकून पण करू नका. अगदी तुमचा जीव गेला, अगदी म्हणजे काहीही परिस्थिती जरी झाली तरी पण ती 3 कामं ना बायकांच्या समोर आणि मुलींच्या समोर चुकून पण करू नका. कारण मित्रांनो जर तुम्ही ना ती 3 कामं बायकांच्या समोर आणि मुलींच्या समोर तुम्ही जर केलात ना तर 100% बायका आणि मुली तुम्हाला ना मर्द असं समजतील. होय मित्रांनो, काय बोललो मी, तुम्ही चुकून पण ना ती 3 कामं बायकांच्या समोर किंवा मुलींच्या समोर तुम्ही जर केलात ना तर त्या बायका किंवा त्या मुली तुम्हाला ना मर्द असं समजतील. आणि मला असं वाटत नाही की माझ्या कोणत्या पण भावाला, कोणत्या पण बाईने, कोणत्या पण मुलीने ना मर्द असं समजावं. तर मित्रांनो त्यामुळे ना ती 3 कामं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो काही पण जरी झालं, कोणती पण परिस्थिती तुमच्या अंगावर आली किंवा काही पण जरी झालं तरी बायकांच्या समोर ना किंवा मुलींच्या समोर तुम्ही कधीच ना घाबरू नका. काय बोललो मी, बायकांच्या समोर आणि मुलींच्या समोर तुम्ही कधी घाबरू नका. किंबहुना तुम्ही ना कधी बायकांना असं दाखवू नका की म्हणजे मी ना घाबरलो आहे, मला ना भीती वाटत आहे, असं तुम्ही ना चुकून पण अगदी जीव गेला तरी पण तुम्ही ना बायकांच्या समोर अशी भावना व्यक्त करू नका. कारण मित्रांनो काय असतं माहिती आहे का की बायकांच्या मनावर आणि मुलींच्या मनावर आणि त्यांच्या डोक्यामध्ये पण असंच असतं की म्हणजे जो खरा मर्द असतो ना तर तो मर्द कधी घाबरत नाही, असं त्यांच्या डोक्यावर ना बिंबवलेलं असतं. जे की चुकीचं पण आहे. कारण म्हणजे आपल्याला पण ना भीती वाटू शकते, कारण आपण पण ना मर्द आहोतच, पण आपण ना एक माणूस पण आहोत आणि माणसाला भीती वाटणं हे साहजिक असतं. पण मित्रांनो काय करणार की बायकांच्या डोक्यावर असं समाजाने असं बिंबवलेलं असतं की जो खरा मर्द असतो ना तो कधी घाबरत नाही. आणि असं त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे ना जर तुम्ही त्यांच्या समोर जर घाबरलात, तुम्ही त्यांना असं दाखवलात की मला ना भीती वाटत आहे, तर त्या बायकांना 100% कसलाही विचार न करता तुमच्यावर ना मर्द हा शिक्का त्या मारायला मागे पुढे बघणार नाही. त्या बायकांना तुम्हाला असं घाबरताना बघून त्या मनातल्या मनात ना तुम्हाला ना मर्द असंच बोलणार. असं मित्रांनो सत्य असतं. असं मित्रांनो सत्य ना तुम्हाला कधी कोण सांगणार नाही, पण मित्रांनो हे ना अगदी निखळ सत्य आहे. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो कधी पण ना बायकांच्या समोर तुम्ही लाजू नका. काय बोललो मी, बायकांच्या समोर किंवा मुलींच्या समोर तुम्ही कधीच ना लाजू नका. आता मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो काही पुरुष ना बायकांसोबत बोलताना लाजतात किंवा त्यांना ना जर 10-12 लोकांच्या मध्ये त्यांना जर बोलायचं असेल किंवा कोणत्या स्टेजवरती त्यांना 100 लोकांमध्ये त्यांना बोलायचं असेल तर तो पुरुष ना लाजतो. तर मित्रांनो बायकांच्या डोक्यामध्ये ना जसं हे बिंबवलेलं असतं की खरा मर्द ना कधी घाबरत नाही, तर मित्रांनो त्याबरोबर ना बायकांच्या डोक्यावर आणि त्यांच्या मनामध्ये असं पण बिंबवलेलं असतं की जो खरा मर्द असतो ना तर खरा मर्द कधी लाजत नाही, तो एकदम ना बिंदास असतो. त्याच्या मनामध्ये ना लाज लज्जा बिलकुल नसते. तो मर्द ना खरोखर जो असतो तो कधीच ना कोणाच्या समोर तो लाजत नाही. आणि मित्रांनो जर तुम्ही ना कोणत्या पण बायकांच्या समोर किंवा मुलींच्या समोर तुम्ही जर असं दाखवलात ना की मला लाज वाटते, मी थोडा लाजाळू आहे, तर मित्रांनो बायकांना मनातल्या मनात तुमच्यावरती ना मर्दाचा शिक्का तुमच्यावर मारणार. त्या मनातल्या मनात ना तुम्हाला असं समोर बोलणार नाही, पण त्या मनातल्या मनात ना तुम्हाला असं लाजताना
डोळ्यानं बघून त्या मनातल्या मनात तुम्हाला ना मर्द असंच बोलणार मित्रांनो. तर बायकांच्या समोर ना कधी पण काय पण झालं तरी लाजू नका मित्रांनो. हे काम ना बहुतेक पुरुष करतात, पण हे काम ना तुम्ही कधीच करू नका. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की बायकांच्या समोर ना कधी गिवअप करू नका. काय बोललो मी? बायकांच्या समोर ना कधी गिवअप करू नका. आता गिवअप करणं म्हणजे काय की मित्रांनो हार मानणं. आता बघा मित्रांनो, बायकांच्या मनावर ना असं बिंबवलेलं असतं की जो खरा मर्द असतो ना, तो खरा मर्द कधी आपली हार मानत नाही. तो कधी ना म्हणजे शरणागत जात नाही, म्हणजे तो ना कधी शरण जात नाही. त्याच्या डोळ्यातून ना कधी पाणी येत नाही. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की काय काय पुरुष ना कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये जरासुद्धा फसले तर ते पुरुष ना डायरेक्ट म्हणजे रडायला लागतात की म्हणजे आता मी काय करू, आता मी हरलो, आता माझ्याच्याने काहीच नाही होणार, आता म्हणजे माझं सर्व काही झालं, आता मी म्हणजे जीव देतो, असं एक्सेट्रा एक्सेट्रा. आता जास्त लेक्चर देत मी बसत नाही, कारण तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, असं ना जर बायकांच्या समोर तुम्ही जर गिवअप केलात ना, बायकांच्या समोर असं तुम्ही दाखवलात की मी आता ना हरलो आहे, तुम्ही तुमची हार ना बायकांच्या समोर मानली, तर बायका तुम्हाला ना मनातल्या मनात ना मर्द असंच बोलणार. त्या कधी तुम्हाला असं समोरासमोर बोलणार नाहीत, पण त्या मनातल्या मनात ना किंवा त्या आपापसात जेव्हा बायका ना आपापसात चर्चा करतात, तेव्हा म्हणजे बायका ना त्यांच्यात बोलताना तुमचा विषय आला तर तुमची म्हणजे विषय ना, तर मित्रांनो तुमच्यावर ना त्या सर्व बायका ना मर्दाचा शिक्का तुमच्यावर मारणार. कारण मित्रांनो कसं असतं की बायकांच्या मनात ना एकच असतं की खरा मर्द ना कधी हार नाही मानत, खरा मर्द ना कधी शरण नाही जात. तर मित्रांनो असं ना बायकांच्या मनामध्ये असतं. आणि जर त्यांना असा कोण पुरुष भेटला की जो ना गिवअप करतोय, जो हार मानतोय, तर मित्रांनो अशा पुरुषाला बघून ना त्या बायका त्याला ना मर्द असंच बोलतात मित्रांनो. तर मित्रांनो ह्या गोष्टी ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.